अगं काय झालं? ते तुम्ही सांगितलं ना त्या छोट्या पाण्याच्या टाकीजवळ पोहोचलीये मी. अच्छा, आलीस का? हो. पण एक छोटासा प्रॉब्लेम झालाय ग राधा. काय? नेमकं ना वनवे आहे, त्यामुळे आम्हाला गाडीला एंट्री मिळणार नाही. आणि त्यातनं गाडीचा पण प्रॉब्लेम झालाय ग. तर गाडी बंद पडली आहे. राधा, तू एक काम करतेस का? तुझे सामान घेतलेस ना, ते सामान घेऊन घरी पोचतेस? कसं आहे ना, त्यातलं सगळं सामान घरी लागणार आहे आता. आणि त्यातनं साहेबांच्या पण काही गोष्टी आहेत ग, आणि त्या वेळेत नाही पोचल्या तर चिडतील ना ते. बरं. आणि हो, गाडी सुरू झाली आणि तुम्हाला रस्त्यात भेटलीस ना, तर मी तुला घेऊन जाईन. नक्की ना? ते हे सगळं सामान आणि विराजेश, तुला राधाच्या वागण्यात काही गडबड नाही का वाटत आहे? ती जेव्हापासून या घरात आली आहे ना, ती गरजेपेक्षा जास्ती काम करते. आणि आपल्या घरामध्ये आधी एवढी कामं होत नव्हती रे. तिला दडपण आलं असणार. मला वाटतं विराजस, तुम्ही दोघांनी बाहेरच राहायला हवं होतं. काकू म्हणते ते खरं असेल का? राधा खरंच दडपणाखाली काम करत असेल? एक काम करतो, बाहेरच भेटतो आणि तिला विचारतो हे सगळं. झाली असेल ना शॉपिंग करून येवाना? फोन उचलत नाही म्हणजे बिझी असेल बहुतेक. राधा, 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 काय झालं? राधा, उठ ना. राधा, चाचू, राधा, काय झालं? राधा, राधा, बाळा उठ. राधा, विराजस, बहुतेक ना उन्हानं चक्कर आली. चल, तिला उचलून आतमध्ये घेऊन जाऊ. कर्तव्याच्या नावाखाली हिच्यावर दडपण आणलं जात आहे. मला तर ऐकीच संधी मिळाली आहे. विराजसला नसेल कळत, पण हिच्या घरच्यांना कळलं तर ते रागावून हिला इथून घेऊन जातील. आणि ही गेली म्हणजे मागे मागे विराजस पण जाईल. आणि मग हे सगळं माझं आणि माझ्या मुलाचं. पण त्याच्या आधी हिच्या घरच्यांना हिची अवस्था कळवलीच पाहिजे. सांभाळू सांभाळू, हळू. राधा, ए राधा, राधा, चाचू,
काय झालं हिला अचानक? आपण हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं का लगेच डॉक्टरकडे वगैरे? अरे काळजी करू नकोस, उन्हामुळे चक्कर आली असेल तिला. राधा, राधा, राधा प्लीज डोळे उघड. ए पोरी, डोळे उघड. ए राधा, राधा, हे घे पाणी घे. जरा चेहरा शिंपड तिच्या. हळू. राधा, 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 राधा प्लीज डोळे उघडतेस का? विराजस, मी एक काम करतो, मी काकेलो की आजीला बोलून आणतो. ओके. आलो मी. राधा, राधा, ए राधा, राधा, सावकाश, 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 सावकाश. हे घे, हे घे, हे पाणी पी, बरं वाटेल तू. बरं वाटतंय तुला आता? काय झालं? काही काही हवंय का तुला? मी इथे काय करते तुझ्या खोलीत? राधा, अगं तुझी काय अवस्था आहे? तू काय बोलतेस? मला सांग, काय झालं तुला? काय होत होतं? आणि आई कुठे? तुम्ही दोघे गेला होता ना सामान आणायला? अरे देवा, सामानाच्या पिशव्या राहिल्या. राधा, 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 सगळ्या सामानाच्या पिशव्या मी घरामध्ये आणल्यात. तू आता फक्त आराम कर. तू पडतेस का? मी तुझ्यासाठी इलेक्ट्रॉल घेऊन येतो, तुला बरं वाटेल. पड, ये, पड, तू पड, पड. खाली सरकतेस का थोडी? खाली सर, ये. ठीक आहे. अगं, पण असं अचानक काय झालं? अहो चक्कर येऊन पडली ना राधा दरवाजाजवळ. चक्कर कशी काय? कामाचं ओझं, आणखीन काय? हे बघा. अगं, हे एवढं सामान? हो ना, बघा ना, एवढं सामानाच्या सगळ्या पिशव्या ती एकटी घेऊन आली, ते सुद्धा पायी पायी. ऊन केवढं आहे बाहेर. आता आपल्या घरी काम करायला नोकर चाकरांची काही कमी आहे का? पण ती एकटी कशी काय आली? संजीवनी पण बरोबर गेली होती ना? ते कुठे आहे? हो का? मला नव्हतं माहिती. कमालच झाली. अगं, तिचा काही जीव आहे की नाही? आणि एवढं सगळं काम अंगावर घ्यायची तिला काही गरजच नाहीये. बघा ना, आता तुम्हीच सांगा तिला. मी तसं विराजसला सांगितलंय. मला काय वाटतं, तिला ना दडपणच आलंय जरा या घराबद्दल. मी काय म्हणते, तिला जर इथे जमत नसेल ना, तर म्हणजे तिच्या मनाविरुद्ध तिला या घरात राहावं लागत असेल ना, तर तिला त्रासच होत असेल ना. हो, तसं पण आहे ग. मग तुम्ही जरा तिच्याशी बोलून बघा ना, की नक्की तिच्या मनात आहे तरी काय. हो, बघते मी. चला, आता आईनेच या दोघांना पाठवून दिलं ना, तो पज्जाच येईल. तरी नाही गेली ना, तर मग तिच्या घरातल्यांना आणेन. पण हिला काय मी इथे राहू देणार नाही.
राधा, अगं अगं बरं नाही वाटत आहे ना तुला? मग थांब नाही तेच, आराम कर. आजी, मला नाही राहता येणार या खोलीत. अगं काय तुझा हट्ट? तब्येतीचे असे का हाल करून घेतेस तू? हे बघ राधा, मला माहित आहे विराजेश तुझ्याशी फार चुकीचं वागला, तुझ्याशी खोटं बोलला, पण अगं तुला फसवण्याचा हेतू नव्हता ग त्याचा. हे बघ, मी त्याला पाठीशी घालत नाहीये, पण झालं ते झालं. झालं ते झालं म्हणून सोडून नाही ना देता येणार आहे आजी. आणि विराजच जर या घरचा नोकर असता खरंच, तर तसल्याच एखाद्या खोलीत संसार असता ना माझा. आताही तेच करते मी. तेच करतेस ना? मग विराजच तुझ्या खोलीच्या बाहेर थांबलेला तुला आवडत नाही? तुला त्यानं जे सांगितलंय ते तू खरं मानून राहतेस. मग तोही तसाच राहत असेल तर का नकोय? राधा, जशी विराजची मी आजी आहे ना, तशी तुझी पण आहे. अगं तू तुझ्या मनातलं सांगू शकतेस मला. खरं सांग, तू चिडलीस म्हणून या खोलीत राहतेस का विजेंद्रमुळे? ते निदान त्यांच्या म्हणण्याशी प्रामाणिक तरी आहे. विराजसने तो प्रामाणिकपणा दाखवायला हवा होता. माफ करा आजी, पण मला नाही जमणार आहे या खोलीत राहायला. संसाराचा रथ दोघांनी मिळून ओढायचा असतो ग राधा. एक चुकला तर दुसऱ्यानं सावरायचं असतं. विराजकडून चूक झाली, त्याला माफ कर. अशी एकटी राहू नकोस ग. आजी, राधा कुठे आहे? आजी, आय एम सॉरी. मी तुम्हाला सगळं नाही सांगू शकत. मला माझ्यामुळे या घरात आता आणखीन वाद नको आहेत. राधा, 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 बस बस, सावकाश सावकाश. काय करतेस राधा? बरं वाटत नाही तुला? कशाला हट्ट करते? तुला सांगितलं होतं ना थांब म्हणून. मी पाणी घेऊन येतो. मग काय ऐकत नाहीयेस राधा? असं नको करूस प्लीज. ओके, हे पाणी पी, बरं वाटेल तुला. नको राधा प्लीज. राधा, तुला तुला चंदूशेठची शपथ आहे. ओके. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चल आता आराम कर. हा, पण इथे नाही, खोलीत चल. चल. नाही राधा, चल ना. विराजस, तुझा हट्टीपणा करू नकोस. अगं राधा, ऐक ना. नाही म्हटलं ना, जा तू. किती रागवशील राधा? जरा आजारपणात तरी रागवण्यापासून ब्रेक घे.
गुपचूप का? नको ना चंदूशेठ, मला नाही आवडत हे. नाही आवडत म्हणजे? खावं लागेल, खा. नको ना, माझं पोट भरले. काही पोट भरलं नाहीये. हा, हट्टीपणा करू नकोस हा मुंग्या, तू पहिलेच सांगतोय. थांब, मी राधाला सांगतो. थांब, राधाला सांगतो. मी बघतो. हे चंदूशेठ, हॅलो. बिट्टी हा मुंग्या माझा ऐकत नाही ग. हट्टीपणा करतोय सारखा. तू समजव ना त्याला. म्हणजे तू होतीस तेव्हा कसं तुला समजायचं ना त्याचं पोट भरलंय की नाही. मला कळतच नाही ग. म्हणजे मला सारखं वाटतं की तो उपाशी आहे आणि तो खायला नाही म्हणतोय. आता कसं समजवू मी त्याला? चंदूशेठ, तुम्ही नका काळजी करू, खाईल तू. तू बोल त्याच्याशी, बोल. हॅलो राधाताई, खरंच मला भूक नाहीये ना ग. आणि हे चंदूशेठ पण माझं कधीच ऐकत नाही. किती खायला घालतात, आता पोट फुटेल माझं. मुंग्या, त्यांना काळजी वाटते रे, म्हणून तुझ्या मागे लागतात. निदान त्यांच्या समाधानासाठी तरी खाल्ल्यासारखं कर. असा हट्टीपणा करू नको बाळा. मुंग्या, कुणीतरी आपली एवढी काळजी करत असेल तर त्याचं मन जपावं आपण. बघू काय बोलते. हॅलो. ओ हो 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 हो, बघा बघा बघा, कोण कोणाला समजवतंय. नाही, बरोबर आहे राधा तुझं. एखादा जर आपली काळजी करत असेल तर त्याचं मन जपावं, हो की नाही चंदूशेठ? पिट्टी, काय म्हणतायत ग जावई बापू? काही नाही म्हणत आहेत. नाही चंदूशेठ, मी खूप बोलतोय पण माझं ऐकतच नाहीये ही. चंदूशेठ, काय? तू फोन दे त्यांना. चंदूशेठ, तब्येत. काय झालं बिट्टी? अगं त्यांना काय होतंय, तू त्यांच्याकडे लक्ष दे. काय चंदूशेठ, काय म्हणताय? आणि काय हो, कोण हट्ट करतंय? हा मुंग्या हट्टीपणा करतोय, बघा ना जरा. अजिबात तुम्ही त्या मुंग्याला काहीही समजावायला जाऊ नका, काही उपयोग होणार नाहीये. नाही, शेवटी त्या मुंग्यावर त्याच्या ताईचेच संस्कार आहेत ना. नाही, हा हट्टीपणा त्यांच्या अंगातच भिनलाय, त्यामुळे काहीही फरक पडणार नाही. काय आपण काळजीपोटी यांना काही समजवायला गेलो ना तर आपल्या काळजीपेक्षा ह्यांच्यासाठी यांचा हट्टच मोठा वाटतो. खरंच सांगतोय, आपण यांना सांगितलं जरा स्वतःची काळजी घ्या, ऐकणार नाहीत. जरा कामं करू नका, ऐकणार नाहीत. आराम करा, तरी ऐकणार नाहीत. आता तुम्ही मला सांगा, काय करायचं चंदूशेठ यावर? मुंग्या, तुझी ताई तुझ्यापेक्षा वरचढ निघाली रे. हसू नकोस का? सगळं ठीक आहे ना? अहो चंदूशेठ, आज काय झालं? आज तब्येत. चंदूशेठ, आज काय झालं? हा, चंदूशेठ, सगळं ठीक आहे, व्यवस्थित आहे सगळं. नाही, मग ते जावई बापू काय बोलत होते तब्येतीविषयी? ठीक वाटतंय ना तुला? काय होतंय का? नाही, काहीच नाही. तो काळजीने म्हणतोय. हे तरी पटतंय ना तुला? चल ना राधा. अरे वा, कुठे चाललाय? काही नाही चंदूशेठ, एक काम आलंय मला, मी बोलते हा नंतर. ठेवते फोन. हॅलो बिट्टी, ऐक तर. अगं बिट्टी, ऐक ना. हॅलो. चंदूशेठ, चष्मा नीट केल्याने ऐकू येणार आहे? येईल ते असं कानाला असतं ना. ठेवला खूप. काय झालंय राधाला? नीरजस काय म्हणत होता चंदूशेठ? हे बघ, मला काही झालेलं नाहीये. मला गाडी सापडली नाही म्हणून मी चालत आले.
अगं एवढंच कारण होतं काय राधा, मला एक फोन केला असता ना, असा पटकन आलो असतो तुला न्यायला. मी नाही केला फोन कारण मला नव्हता करायचा.